या मॅच मध्ये एक मॅन ऑफ द मॅचचा चेहरा ठरतोय, तर कोण असेल मॅन ऑफ द मॅच? कोण आहे मॅन ऑफ द मॅच? आणि नक्कीच पुन्हा एकदा आनंद झाला असता त्या चेहऱ्याला पाहायला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय, सो तो आनंद पुन्हा आपण साजरा करणार आहोत. नो डाऊट शुभम लोखंडे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. शब्द सर्वात प्रथम तर अधिरा चषक आणि ज्या नावाने ही टुर्नामेंट करतोय ती पण माझ्या मुलीसारखीच आहे. आणि या टुर्नामेंटसाठी तर मेहनत तर खूप जणांनी घेतली आहे. सगळ्यात पहिलं बल्ली असेल, त्याच्यानंतर दादांचं नाव माहीत नाही, गाडी घेऊन येतात ते. सुशांत तर आहेच तुझ्याबरोबर 3 दिवस तर कंटिन्यूच होता, ते दादा होते. चिट्टूनी तर एवढी मेहनत केली आहे की ट्रॉफीची डिझाईन बनवण्यापासून स्वतः सगळं, आणि 2 दिवस त्यांनी इथे दिले. काही कारणास्तव मला पण थोडासा वेळ देता येत नव्हता, पण मी आज आलो आणि बघून तर एवढं खुश झालो. इंडिया पाकिस्तान मॅच असल्यामुळे पब्लिक नाही तर ह्या कुर्ल्यामध्ये सगळ्यात मोठी टुर्नामेंट असेल ही अंडरमची. आणि पुढच्या वर्षी सतीश मला स्वतः बोलला की ह्या टुर्नामेंटचं प्राईज मोठं असेल, 1 लाखाची टुर्नामेंट असेल आणि सतीशला माझ्याकडनं जेवढं सहकार्य लागेल तेवढं मी सांगेन. धन्यवाद शैली दादा. शैली दादाने देखील उल्लेख केला चिट्टू पावशी यांचा. चिट्टू पावशी घरी गेलेत, परंतु 2 दिवस चिट्टू पावशी देखील इथे होते. कल्याणहून आले, मुंबईमध्ये राहिले आणि मुंबईकरांचे झाले होते, परंतु आता मात्र घरी गेले. चिट्टू दादा तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार.
त्याचबरोबर तेजस चव्हाण आणि संपूर्ण त्यांचा टीम सर्वांनी यायचे. तेजस चव्हाण आणि संपूर्ण टीम. तेजस चव्हाण आणि टीम या. नाना डेकोरेटर आपण या सर्वांनी या आयोजन समितीसाठी घेतलेली मेहनत, घेतलेली जबाबदारी, केलेली यशस्वी कामगिरी आणि हे आयोजन अधिराज चषकाचं हे पर्व मात्र आपण पाहिलं, अनुभवलं, तर त्यासाठी जे हे चेहरे होते ते पाठीराखे होते. धन्यवाद. हॅलो. त्याचबरोबर 2 दिवस आपण समालोचना कक्षामधून एक नवीन आवाज ऐकलात. कांजूर परिसराला बिलॉंग करतात आणि आज अलीकडच्या काळामध्ये नावारूपाला आलेत. तर पंकजी आपण यायचे. पंकजींचा सन्मान केला जातोय. पंकजी यांचा सन्मान होतोय. खूप छान समालोचन आमच्या सोबत आपण केलं, तर या मॅच मधील रंगत वाढवली. थँक्यू. विशाल कालपासून माझ्या सोबत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले होते, त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. विक्रो येथील एक बुलंद आवाज, बरीच वर्ष बऱ्याच क्रीडा स्पर्धा या आवाजाने गाजवले. तोच आवाज या कांजूर कुर्ला क्रीडा रंगीत आपल्याला कालपासून पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आमचे स्कोरर यश, या तुमचा देखील या ठिकाणी आम्ही सर्वाधिक प्रसिद्ध असलेला हा स्कोरर आहे. तेलंगणावरून आला, प्रवास केला, आपल्या माणसांसाठी वेळ काढला. यश खूप आभारी आहे. 2 शब्द.
दोन शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी, तुझ्या असलेल्या हक्काच्या माणसांविषयी एक थोडक्यात. नक्कीच धन्यवाद करतो आपल्या आयोजक सतीशदादा शिंदे व त्यांची टीम. ही स्पर्धा मागील वर्षापासून मी पाहतच आहे. मागच्या वर्षीसुद्धा मुकेश रॉयल संघ रनरअप होता आणि यावर्षी त्या संघाने विजय प्राप्त करून दाखवला. पण त्यासमोर आपण पाहिलं तर ओमकार मालाड संघसुद्धा होता. तो संघातसुद्धा संमत आहे विजय होण्याकरिता. तर नक्कीच मी आभार मानतो दोन्ही संघाचे, हार्दिक असा आभार. धन्यवाद धन्यवाद दादा. आणि आपले मित्र तसेच बल्ली, आकाश गुरु असे नावाजलेले खेळाडू मुंबई परिसरात सुद्धा आहे. त्यांनीसुद्धा त्यांचा सुद्धा सपोर्ट आहे. ते नेहमीच मला सांगतात कुठेही सामना असेल यश तर स्कोरिंगसुद्धा नक्कीच पोचायचं आहे तुम्हाला स्कोरिंगसाठी. धन्यवाद बल्ली तुम्हाला सुद्धा. धन्यवाद विशाल सर. तर नक्कीच यश, तुझ्या असलेल्या बल्लीबद्दलच्या प्रेम भावना आणि बल्लीचं असलेलं तुझ्यावरचं प्रेम आम्हाला देखील इथे पाहायला मिळालं. आणि आता मात्र वळणार आहोत गणेश मामा यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. गणेश भाऊ या, गणेश भाऊ या. फोटो घ्यायचा आहे. तर थँक्यू डीजे. वळणार आहोत आपण वैयक्तिक पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सर्वांनी थोडं जवळ या, आपण देखील जवळ यायचंय टीम. आता हे शेवटचे काही गोड क्षण आहेत. धनंजय सर, आपल्या शुभ हस्ते हा ट्रॉफी देण्यासाठी आपण सज्ज व्हा. बेस्ट ऑफ फिल्डर, एक जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळाले. प्रत्येक गोलंदाज त्याच्या गोलंदाजीवरती त्याचा प्रभुत्व दाखवण्याचं कार्य करत असतो, परंतु त्या गोलंदाजाला जर सर्वाधिक साथ कोणाची लाभते ना तर ती त्या फिल्डरची लाभते. तो फिल्डर म्हणजे कोण असतो? संघातील असलेला पाठीराखा, संघाचा बॅकबोन. आणि त्या बॅकबोनच्या जिरवावरती संघ मात्र एक कणखर असा उभा राहतो, ताट उभा राहतो. आणि बेस्ट फिल्डरचा किताब नामांकन पुरस्कृत केलं जाणारे आमंत्रण देतोय. तुमच्या ओठावरती ते नाव काय आहे ते आम्हाला कळू देत. आणि अर्थातच ज्या खेळाडूची चर्चा रंगली, ज्या खेळाडूने परफॉर्मन्स दाखवला, नो डाऊट, आणि प्लेयर आहे मालवण मुकेश रॉयल संघाचा दीपेशला मात्र ही कामगिरी करताना हा पुरस्कार जातोय. यंग टॅलेंटेड दीपेश, जबरदस्त. आणि मी पहिले फॉर्ममध्ये नव्हतो बट आता मी खेळतोय. सो थँक्यू अजित आणि शुभम मला चान्स दिल्याबद्दल. तर नक्कीच थँक्यू त्यांनी सांगितलंय. आणि असलेल्या तुझ्या पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. असंच खेळत राहा. शैलेश पाटील आपण यायचंय पुढील पुरस्कार देण्यासाठी यायचंय आपण. बेस्ट बॉलर. हॅलो, उत्कृष्ट गोलंदाज. आज आपण जर एकंदरीत काल आणि आज हा दिवस जगलो, हा दिवस साजरा केला, या दिवसामध्ये प्रत्येक गोलंदाजाने काही ना काहीतरी नवीन गोष्टी साकारल्या, काही ना काही नवीन गोष्टी चुका केल्यात. परंतु चुका करत असताना देखील ज्याने संघाला सावरलं, ज्याने संघाला त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरती विजयासाठी
त्याची वाटचाल पुढे नेली, कोण असेल तो प्लेयर, कोणता गोलंदाज असेल, काय वाटतं कोण आहे? त्या गोलंदाजाने खरंच खूप छान कामगिरी केली आहे. ते संघाचं शस्त्र होतं, ते कोणत्या वेळी कोणत्या क्षणी उगारायचं, तो अनुभव, तो अनुभवी खेळाडू गेल्या अनेक वर्षांचं सातत्य टिकवून राहिलाय. आजही पुन्हा एकदा तो खेळाडू या व्यासपीठावरती आपण त्याला पाहणार आहोत. अनेक ज्याने पारितोषिक घेतली तो नो डाऊट पराग शिंदे. परागला मात्र हा पुरस्कार जातोय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. लेकिन सनी ट्रॉफी लेने को आए हो, आप पराग के बारे में क्या कहना चाहोगे? एक एक्सपीरियंस बॉलर है जिसके साथ खेलने को आपको भी एक, ठीक है सनी, पराग एक अनुभवी खेळाडू आहे. अनुभवी खेळाडू सोबत खेळताना तुम्ही देखील सातत्यपूर्वक खेळताय. त्या पराग बद्दल, तुमच्या संघातील असलेल्या त्या खेळाडू बद्दल तुम्ही काय सांगाल मिळालेल्या पुरस्काराबद्दल, पराग बद्दल? पराग तर एक लय मोठा प्लेअर आहे आणि आमच्या टीम मध्ये तो लेजंड प्लेअर आहे. पराग मोठा प्लेअर आहे, लिजंड प्लेअर आहे. नक्कीच पराग खूप छान आणि मोठा प्लेअर आहे. सो थँक्यू. तेजस चव्हाण आपण यायचंय पुढील पुरस्कार देण्यासाठी. तेजस चव्हाण आपण या. हॅलो. उत्कृष्ट फलंदाज, आणि फलंदाजाच्या रेसमध्ये अनेक जण होते, अनेकांची कामगिरी यशाच्या मार्गावरती यश मिळवली आहे, पण एकच खेळाडू चर्चेत राहिलाय, एकच खेळाडूचा पुरस्कार होणार आहे, पुरस्कृत केलं जाणार आहे. नो डाऊट त्या फलंदाजाचं नाव मात्र कळवलं जातंय. अर्थातच संघाचा कॅप्टन म्हणून आज आला. संघ पराभव झालाय, परंतु संघाचा कॅप्टन म्हणून त्याने नक्कीच बऱ्याच गोष्टी साकारल्यात. वेद 11 ओमकार मलाड संघाचा अरुण चव्हाण. अरुणला मात्र हा किताब जातोय. अरुण यायचे. डेंजर डोरा. आदित्य आणि तेजस चव्हाण त्यांना हा पुरस्कार देतात. कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी. अरुण एक 2 मिनिटं थांब. अरुण मॅन ऑफ द मॅच, सॉरी बेस्ट बॅट्समनचा किताब मिळालाय तुला. एकंदरीत संघ पराभव झालाय, जिवारी लागलंय, कारण फायनलच्या चषक्यावरती तुला नाव कोरायचं होतं, पण तुझी बॅटिंग पाहता प्रभावित केलंस आणि या पुरस्काराचा मानकरी ठरलाय. तर एकंदरीत काय सांगशील मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि झालेल्या पराभवाबद्दल? आम्ही चांगला रन केला होता, पण आमचे बॉलरनी मॅच नाही काढला आणि शुभमनी चांगली बॅटिंग करे म्हणून ते जिंकले. तर नक्कीच आम्ही चांगली बॉलिंग केली नाही, पण शुभमने चांगली बॅटिंग केली म्हणून संघ जिंकला. पण मी माझी कामगिरी मात्र करून गेलोय आणि माझा किताब मिळवलाय. तुला तुझ्या संघासाठी आणि तुझ्या वैयक्तिक खेळीसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर मालिकावीर आपण शेवटला ते पारितोषिक देणार आहोत. तत्पूर्वी आपण सेकंड रनरअपचा संघ आहे वेद 11 ओमकार मालाड संघ. कॅप्टन यायचे. वेद 11 ओमकार मालाड संघ कॅप्टन या. आमच्या उपस्थित स्नेहा वहिनी पूर्ण संघाने या. समोर आपण बाकी संघातील प्लेयरने खाली बसून फोटो सेशन करूयात. इथे समोर बसलं तरी चालेल ना? हां. आणि कॅप्टनने थोडंसं ट्रॉफीसाठी उभं राहायचंय. हॅलो. ओमकार संघाचे पाठीराखे, ओमकार संघाचे आदरस्तंभ वेद 11 ओमकार मालाड या संघासाठी आज आवर्जून दाखल झाले जॉर्डन भाई. जॉर्डन भाई आपलं देखील स्वागत आहे. खूप कमी आपण क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर असता, पण आज ही चषक, हा ट्रॉफी, हा सोहळा, आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी जॉर्डन भाई देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं देखील. सेकंड रनर अप या वर्षाचा, या हंगामाचा
या वाय वरती, या युनिक ट्रॉफी वरती हे नाव कोरलंय. हा आनंददायी क्षण, हा अविस्मरणीय क्षण आपण पाहतोय. यांच्यासाठी देखील जल्लोष झाला पाहिजे. तुम्ही या. ठरलेला संघ, त्या संघासाठी केली जाणारी ही आतिषबाजी, हा जल्लोष हॅलो, थँक्यू. सो रेडी राहायचंय. आणि चला, संघाचे ओनर आहेत जॉर्डन भाई, आपल्याला देखील शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. मतंग सारंगे, मतंग ये पुढे जरा. मतंग देखील या संघाचा. आणि फायनलचा पराभव संघ होता, त्या संघाला सन्मान देखील केला जातो. स्वप्नील आपण ये. स्वप्नील धनंजय कवळी यांचे सहकारी. लाईव्हचा संपूर्ण नॅशनल स्पोर्ट्सचं जे लाईव्हचं चॅनल आहे, ते लाईव्हचं संपूर्ण जबाबदारी स्वप्नीलच पार पाडत असतो. हा चेहरा आज SS लाईव्हच्या माध्यमातून देखील दाखवला जातोय. एका लाईव्हवाल्याला एक लाईव्हवाला कव्हर करतोय. सो थँक्यू स्वप्नीलजी. मतंग, मतंग ये. मुंबईतील अनेक क्रीडा स्पर्धा, वेद 11 ओमकार मालाड संघ नेहमीच चर्चा राहते, परंतु झालेला पराभव कुठेतरी जिवारी लागलाय. प्रतिस्पर्धी संघ, स्टेशन वाईजचा संघ आणि त्या स्टेशन वाईजच्या संघासमोर आपण थोडासा पराभव होण्यामध्ये या गोष्टी शक्य होत, म्हणजे मान्य होत नाहीयेत. तर झालेला पराभव, कुठे आपला पराभव झाला? मान्य असं नाही, जो चांगला खेळतो तो जिंकतो, पण थोडा आमचा स्कोर चांगला होता. थोडे बॉलिंग आमची लूज पडली त्यामुळे, आणि ते चांगले खेळले त्यामुळे ते जिंकले. एकंदरीत आजचा हा प्रवास पाहिला. कालचा विचार करूयात. काल अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ तुमच्या प्रतिस्पर्धी संघ म्हणून फाईट करत होता, परंतु आज पराभवाचा विचार केला. काल विजयाचा विचार करूयात. तो विजय कुठे कव्हर झाला, अशा काही गोष्टी वाटतात? कारण बल्लीची विकेट आली आणि तिथे तुम्हाला एक उभारी मिळाली, असा काही गोष्टी घडल्या का? हो, कारण त्यांना आम्ही 30-31 करायला दिला नव्हता आणि आता स्कोर चांगला होता, पण आमची बॉलिंग लूज पडली. तेव्हा काल बॉलिंग चांगली होती. शेवटी खेळ होत राहतात, हार जीत होत राहते, त्यामुळे आम्ही त्यातनं शिकू काहीतरी. तर नक्कीच विजय पराभव हा होत राहतो. हे होते मतंग सारंग. खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला, तुमच्या संघाला पुढील वाटचालीसाठी. तर आता आणखी एक जयघोषकार होणार आहे, आणखी एक जल्लोष, आणखी एक आनंद साजरा होणार आहे. कारण अधिरा चषकाचं हे पर्व आणि आहे आम्हाला तो विजयाचा गर्व. गतवर्षीचा सेकंड रनरअप राहिलेला संघ यंदाच्या वर्षामध्ये त्यांची विजयाची वाटचाल घेऊन आज मात्र त्यांची कारकीर्द यशस्वी झाली आहे. त्या टीमला, मुकेश मालवण मुकेश रॉयल संघाला, या व्यासपीठावरती संपूर्ण संघाला आमंत्रण असेल. त्या संघाने मात्र यायचे. हा चषक देण्यासाठी विनंती असेल आमच्या तर नक्कीच संघ यायचंय.
एकंदरीत या संघाचे संघमालक यज्ञजी सौदी अरेबियाला असतात, परंतु त्यांनी देखील तुमचं कौतुक केलंय. एकंदरीत तुम्ही मिळवलेल्या या क्रीडा स्पर्धेमधील विजय पाहता त्यांनी देखील खूप खूप तुमचं कौतुक केलंय. चला संघाने यायचंय, शुभम ये, संपूर्ण संघाने यायचंय. आमच्या आई साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपली आयोजन समिती हा समोर आपण सर्वांनी शारदा गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आमच्या आई साहेब आमच्या मातोश्री आपण ही चषकाची ट्रॉफी द्यायचे. आदिरा ये, आपण पण ये. आदिरा रडते. एक जबरदस्त ट्रॉफी, या ट्रॉफीवरती प्रत्येकाला नाव कोरायचं होतं. त्या चषकावरती, या पर्वावरती खऱ्या अर्थाने कोणाला गर्व आहे तर ती टीम आपण पाहतोय, तो संघ, सर्वच आपण संघातील प्लेयर्स आपण पाहतोय. एकीकडे शुभम, एकीकडे करण, सुशांत, संजू, सर्वच प्लेयर आहेत. आपण अजित साऊ, ताजू, शिवा आहेत, अनेक 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 चेंबूर परिसरातील हे प्लेयर आहेत. अंतिम विजेता संघ, रोख रक्कम 66,666 रुपये, आकर्षक चषक, जबरदस्त. प्रथम विजेता संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. हा झळकलेला संघ, उभारी घेतलेला संघ, नावारूपाला आलेला संघ, मुंबईतील यशस्वी संघ, मुंबईतील आणखी एक यशाची वाटचाल घेऊन पुन्हा एक मुंबईतील त्यांचा असलेला क्रिकेटचा हा विजयाचा स्वप्न मात्र त्यांनी पूर्ण केलंय. एक जोरदार जोरदार हा जल्लोष होतोय, आनंद होतोय. थांबायचे, थांबा. अजित ये, अजित ये, किंवा कोणी प्रतिनिधी जरी चालेल आपल्याला. सुशांत दादा, अजित ये. शुभम ये, तू ये. शुभम, अजित आला तर अजित देखील येऊ शकता. अजित आपण देखील या. शुभम ये. शुभम, गतवर्षीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न यंदाच्या वर्षामध्ये पूर्ण झालंय. त्या चषकावरती नाव कोरलंय. तू वैयक्तिक कामगिरीमधून तर उभारी घेतलीस, परंतु संघासाठी मिळालेला विजय, किती आनंद तुला साजरा करावा वाटतो आणि किती तुझ्या भावना आम्हाला व्यक्त करशील? काय वाटतं विजय मिळवत असताना? विजय आम्हाला लास्ट इयर पण करायचा होता, पण थोड्याशा आमच्या लास्ट इयर चुका झाल्या म्हणून आम्ही हारलो आणि त्या चुका आम्ही यावर्षी भरून काढल्या म्हणून आम्ही यावर्षी चॅम्पियन झाले. एकंदरीत तुला आणि तुझ्या संघाला शुभेच्छा अनेकांनी दिल्या, परंतु तुझ्या संघाचा संघ मालक जो आहे विघ्नेशजी यांनी सौदी यज्ञजी यांनी देखील तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर तुमच्या असलेल्या संघाच्या पाठीराख्याबद्दल काही दोन शब्द. यज्ञेश दादा आम्हाला सपोर्ट करतोय, त्याच्या मनापासून आभार आहे आम्ही, आणि आम्हाला असंच सपोर्ट करावा, आम्ही त्याला चांगला सपोर्ट देऊ. तर नक्कीच हे होते शुभम लोखंडे संघाचे प्रतिनिधी. सो बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. आणि अजित धनंजय सत्कार केला जातोय. करण हॅलो. किरण सन्मान केला जातोय. मला ना दोघांबद्दल बोलायचं आहे. आम्ही आणि सुशांत आम्ही चेंबूरला मॅच बघत होतो. एक दिवस होता तो, खूप आता त्याला कमीत कमी 4-5 वर्ष झाली. ज्या मुमेंटला मी या दोघांना खेळताना बघितलं ना, त्या मुमेंटला मी सुशांतला बोललेलो की पुढच्या या 2-3 वर्षामध्ये ना हे दोन असे खेळाडू आहेत नाही तुम्हाला मुंबईमध्ये ना राज करताना दिसतील. म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल ह्यांना बघून ग्राउंडमध्ये ज्या अग्रेशनने दोघं खेळतात ते खूप नावण्याजोगं आहे. मी आताच्या नवीन टीम असू दे किंवा खूप जुन्या ज्या टीम प्रोफेशनल टीम्स आपण कॉल बोलतो, ज्या जुन्या आमची टीम 27 झाली, 27मध्ये तर शुभम खेळलासुद्धा, पण शेवटी घरची टीम ही घरची टीम असते. ज्या पद्धतीने या दोघांचं अग्रेशन त्या ग्राउंडवरती दिसतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच जिंकायचीच आहे. आणि दोघांचं कॉर्डिनेशन एवढं सुपर आहे ना की हा रन तो धावला की हा तिकडे पोचतो. हे तर दोघांचं आय कॉर्डिनेशन आणि खेळण्याची जिद्द खरंच हँड्स ऑफ. आणि मी तर माझी अशी इच्छा आहे की ह्या दोघांनी खूप पुढे जावं.
दोघांनी एकमेकाला साथ पकडावी आणि तुमचं नाव जसं चाललं तसं तुम्ही कंटिन्यू स्वतःचं नाव पुढे घेत जावं. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हा दोघांना. आणि आमच्या टीमकडून तुमच्या दोघांना 1000 रुपयाचं बक्षीस आमचा बल्ली तो तुम्हाला देईल आमच्यातर्फे. आणि तुम्ही खेळल्याबद्दल इथं आल्याबद्दल आमची जे आदिरा चषक आहे त्यांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी इथे पार्टिसिपेट केलं आणि ह्या स्पर्धेला एक उंच स्तर दिला आहे. त्याच्याबद्दल इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि इथे खेळलेल्या तमाम ज्या काही खेळाडू आहेत आणि ज्यांनी आपला नाविन्य असा खेळ इथे दाखवला आणि या स्पर्धेला एक चांद लावली त्यांच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि विशेषतः सतीशचं कौतुकच करेन. मला तर त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही कारण ज्या पद्धतीने तो माणूस आहे जो सपोर्ट करतो आमच्या टीमला प्रत्येक प्लेअरला त्या हँड्स ऑफ यू. आणि मी परत एकदा ह्या मंचावरून सतीशचं खरंच आभार मानेन मी माझ्या सत्यविनायक टीमसाठी की ज्या पद्धतीतून तो आम्हाला सपोर्ट करतोस. थँक्यू व्हेरी मच. आणि बोथ ऑफ यू थँक्यू व्हेरी मच. प्लेट गुड. तर नक्कीच हे होते दोन चेहरे. नक्कीच या दोघांचं कौतुक केलं गेलंय. तर मी नेहमीच म्हणतो की बॉलिवूडमध्ये 90च्या दशकामध्ये ज्या प्रकारे एखाद्या डिरेक्टरला एखादी जोडी सापडावी आणि डिरेक्शन करून एखादा सुपरहिट पिक्चर हिट करावा जसा अक्षय कुमार सेफेलकांची जोडी सापडली त्याचप्रमाणे या क्रिकेटसाठी ही जोडी मात्र अजित साऊला सापडली आणि त्यांनी मात्र हे क्रिकेटचं डिरेक्शन करून ही जोडी मात्र यशस्वी कामगिरी करते. सो तुम्हा दोघांना पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. वाहणार आहोत आपण असलेल्या मालिकावीरच्या पुरस्काराकडे. दोघांच्या शुभ हस्ते अधीरा आणि आदित्य आमचे सतीदादा यांचे दोघेही चिरंजीव आहेत. तो मॅन ऑफ द सिरीज. दोन्ही टीम थोडं जवळ या. पुन्हा शेवटचा क्षण आहे थोडंसं जवळ या. एक शेवटचं पारितोषिक राहिलंय. फोटो सेशन आपण थोडंसं नंतर करूया. थोडंसं जवळ या. कॅश प्राइज 3000 रुपये आणि आकर्षक चषक. या चषकावरती देखील प्रत्येकाचं स्वप्न होतं मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. तो आला तो लढला त्याने कामगिरी केली. त्याने बॅटिंग केली त्याने बॉलिंग केली त्याने अनेक गोष्टी साकारल्या. त्याने त्याची जिद्द दाखवली. त्याने किल्ला लढवला हल्ला केला प्रतिवार सहन केले उभारी घेतली आणि संघाची असलेली कारकीर्द त्याने जिवंत ठेवली. तो जिवंतपणा घेऊन त्या संघासाठी त्याची झुंज आपण पाहिली आणि एकंदरीत तो प्लेयर आहे. नाव आहे मॅन ऑफ द सिरीज. कोण असेल? एनी डाऊट? कोण आहे? नक्कीच 64 धावा वैयक्तिक केल्यात. 60हून अधिक धावा केल्यात. 5 विकेट मिळवले. गोलंदाजी केली. ते ॲग्रेशन आणि ॲग्रेशन ते आनंद ते स्मितहास्य तो आत्मविश्वास ती जिद्द. नाव आहे शुभम लोखंडे. लास्ट इयर पण तोच होता आणि यंदाच्या हंगामामध्ये देखील पुन्हा एकदा शुभम लोखंडे ॲज अ शुभम लोखंडे सातत्यपूर्वक कॅमेरामध्ये कुठेतरी कव्हर होतोय. पुन्हा या आठवड्यामध्ये नव्या रील्स आम्हाला पाहायला मिळणार आहेत. शुभम लोखंडे मुंबईचं क्रिकेट अंडरआर्मचं क्रिकेट अंडरआर्मचं पर्व सातत्यपूर्वक कामगिरी यशाचा मानकरी विजयाचा शिलेदार क्लिअर केलं होतं. शुभम थांब. आता एक शेवटची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन चाललायस. एकंदरीत मिळालेला या मॅन ऑफ द मॅचच्या सिरीज बद्दल आणि सिरीज बद्दल काय नाही चांगलं खेळलो टीमसाठी खेळलोय आणि सिरीज नसती भेटली तरी चालली असं पण टीमचा विजय मला महत्वाचा होता. संघाचा विजय महत्वाचा होता. मॅन ऑफ द सिरीज मॅटर करत नाही संघाचा विजय मॅटर करतो. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सो शुभम सांगतोय दिवसभरात खूप बोललोय कारण दिवसभरात खूप पराक्रम केलेत. करण सोडा ये. अझर भाई आपण देखील यायचे. अझर भाई आणि ही जोडी नक्कीच पाहून ठेवा. अनेकांनी पाहिली आहे. ज्यांनी नाही पाहिली त्यांनी देखील पाहून ठेवा. टीमचा सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. थांबा अझर भाई. अजित आपल्या टीमचा सन्मान चिन्ह घ्यायला ये. अजित ये. अझर भाई बिहारहून आले तर बराच लांबचा प्रवास केला आणि ही क्रीडा स्पर्धेसाठी या खेळाडूला सन्मानित करायचे. शेवटचा क्षण आनंददायी क्षण या क्रीडा स्पर्धेचा हा गोड आठवणी आपण जगतोय. अजित 1-2 शब्द. अजित लांब पळतोय. अजित तुझ्या संघ मालकाबद्दल तर हरकत नाहीये. ठीक आहे
तर नक्कीच ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करत असताना अनेकांनी सहकार्य केलं, अनेकांनी या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून असा आपला सहभाग नोंदवला. पण काही लोकांचा जर सत्कार राहिला असेल, काही लोकांची नावं घेणं राहिली असेल, तर आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने दिलगिरी व्यक्त करतो. तर नक्कीच भेटूया नव्या वर्षात, नवा पर्वात, नव्या आयोजनात, नव्या संकल्पनेतून पुन्हा एकदा शिंदे परिवारासोबत जुडले जाऊ आपण अधिरा चषकाच्या नव्या पर्वामध्ये. सो यंदाचा पर्व इथे संपन्न होतोय, हा सोहळा इथे संपन्न होतोय. तर मी घेऊन जातो पुन्हा एकदा आजच्या दिवसाचा या संपन्न सोहळ्याकडे. हा सोहळा इथे संपन्न झाला. थँक्यू सो मच. धन्यवाद.